अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा 17 ऑक्टोबर गुरुवार। खरं तर गुरुवार म्हटला की सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। मात्र आजचा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज पौर्णिमा आहे। बघा 16 ऑक्टोबर म्हणजे काल बुधवारपासून रात्री 8:40 ही पौर्णिमा सुरू झालेली आहे आणि आज 17 ऑक्टोबरला 4:46 ही पौर्णिमा समाप्त झालेली आहे। मात्र जीही तिथी सूर्याने पाहिलेली असते तर ती तिथी उपाय आणि सेवा करण्यासाठी संपूर्ण दिवसभर गृहीत धरली जाते। आता कालपासून सुरू झालेली पौर्णिमा ही आज दुपारी समाप्त झालेली, म्हणजे संध्याकाळी समाप्त झालेली आहे। मात्र ही पौर्णिमा सूर्याने पाहिलेली आहे, त्यामुळे आज पौर्णिमेचे जे उपाय आहेत हे आपण दिवसभर रात्रीपर्यंत करू शकतो। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पौर्णिमा तिथीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीचा दैवी तत्वाचा प्रभाव हा या संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त किंवा खूप प्रभावी असतो आणि या प्रभावात जर तुम्ही एखादा उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी ठरतो। आज या पौर्णिमा तिथीला दीपदानाचं पुण्य हे अनन्यसाधारण आहे। बघा, आज दिव्यांची पूजा केली जाते, वेगवेगळ्या ठिकाणी चौमुखी दिवे लावले जातात, असंख्य उपाय केले जातात। खरं तर आज करायचे बरेचसे उपाय हे मी मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पौर्णिमे तिथीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे। आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त दिव्यात ही एक वस्तू तुम्हाला घालायची आहे। ही एक वस्तू जर आज तुम्ही दिव्यामध्ये अर्पण केली किंवा जर तुम्ही ही वस्तू दिव्यात घातली, तुमच्या आयुष्यातील 18 विश्व दारिद्र्य संपेल। बघा, आजच्या दिवशी इंद्रदेवांची सेवा केली जाते, चंद्रदेवांची पूजा केली जाते, कुबेर देवतांची सेवा केली जाते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात। म्हणजे आजचा दिवस हा दैवदैवतांची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, असे म्हटले जाते की पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी ही आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते आणि जेव्हा तुम्ही काही उपाय आणि सेवा करता तेव्हा उंबरठ्यापर्यंत आलेली माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि जर या पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली तर ती आयुष्यभर आपल्या घरामध्ये स्थिर राहते। त्यामुळे हा पौर्णिमेचा दिवस अत्यंत खास आहे। आता जो उपाय सांगते तो रात्री झोपण्यापूर्वी 8च्या पुढे रात्री 12च्या तुम्हाला कधीही करता येणार आहे। आता यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं तर एक दिवा घ्यायचा। आपल्या घरामध्ये जो कुठला दिवा असेल तो दिवा तुम्ही घ्या। ऑलरेडी जर तुम्ही देवघराच्या समोर दिवा लावलेला असेल आणि तुम्हाला जर त्याच दिव्यात हा उपाय करायचा असेल तर तुम्ही त्या दिव्यातही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही एखादा वेगळा दिवा घेतला तरीही चालेल। फक्त हा दिवा आपल्याला देवघराच्या समोर प्रज्वलित करायचा आहे। जिथे आपलं देवघर आहे, माता लक्ष्मीची मूर्ती असेल तिथे, किंवा पौर्णिमेची जर तुम्ही काही सेवा मांडली असेल, सत्यनारायण मांडलं असेल, इंद्र कुबेर देवांची सेवा मांडली असेल, तिथे तुम्ही हा उपाय करत असाल, तिथे तुम्ही दिवा लावला असेल, तुम्ही त्या दिव्यात हा उपाय केला तरीही चालेल। सगळ्यात पहिले काय करायचं, एक प्लेट, एक वाटी घ्यायची आणि त्यामध्ये मीठ घालायचं। बघा, मीठ बारीक घ्या, खड्यांचं घ्या, कुठलेही मीठ घ्या। त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं एक मूठभर। त्यानंतर हे जे मीठ आहे हे प्लेट भरून देवघराच्या समोर ठेवायचा आहे आणि तो जो दिवा आहे हा उचलून त्या मिठावरती ठेवायचा आहे। मिठाचा आणि माता लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे, कारण मीठ हे माता लक्ष्मीचं माहेरघर म्हटलं जातं। मिठाचा उगम हा समुद्रातून झालेला आहे आणि माता लक्ष्मीचा उगम देखील समुद्रातून झालेला आहे। तुम्ही लहानपणापासूनच मिठासंबंधित ऐकलं असेल, अगदी आजी असेल, पणजी असेल, नेहमीच म्हणते मीठ सांडू नको, मीठ कुणाला देऊ नको, मीठ पाडू नको, मीठ ओलांडू नको, कारण मीठ हे माता लक्ष्मीचे एक स्वरूप आहे। म्हणून या मिठावरती आपल्याला या पौर्णिमेला हा एक दिवा लावायचा आहे। दिव्यामध्ये एक चिमूटभर हळद घालायची आहे, एक हिरवा वेलदोडा घालायचा आहे, एक अख्खं फूलवाला व्यवस्थित असणारं लवंग घालायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढचा उपाय। यासाठी आपल्याला तुरटीचा एक खडा घ्यायचा आहे। ज्यांच्याकडे जास्त तुरटीचे खडे असतील त्यांनी 5 घ्या, ज्यांच्याकडे कमी असतील त्यांनी 1 घेतला तरीही चालेल।
सगळ्यात पहिले हा तुरटीचा खडा उजव्या हातात घ्यायचा, इच्छा मनोकामना व्यक्त करायची, घरातल्या चारही कोपऱ्यांना भिंतींना हा तुरटीचा खडा फिरवायचा, त्यानंतर देवघराच्या समोर येऊन बसायचं, तिथे बसल्यानंतर हा खडा अभिमंत्रित करायचा। हा तुरटीचा खडा उजव्या हातात घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीचं कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे। ज्यांना कनकधारा स्तोत्र येत नसेल त्यांनी श्री सूक्त म्हणा किंवा तुम्ही माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकं म्हटलं तरीही चालेल। मोजून 7 वेळा कनकधारा स्तोत्र किंवा मग महालक्ष्मी अष्टकम किंवा मग माता लक्ष्मीचं श्री सूक्तम, तिघांपैकी कुठलीही एक सेवा या तुरटीच्या खड्यावर करायची आहे। त्यानंतर माता लक्ष्मीचं कमलात्मक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे आणि नंतर हा तुरटीचा खडा त्या दिव्यात अर्पण करायचा आहे। आता हा दिवा रात्रभर पेटता राहील याची काळजी घ्यायची आहे। जास्त त्यामध्ये तेल घाला, तूप घातले असेल तर अजून तूप घाला, पण रात्रभर पेटता ठेवा। सकाळी जेव्हा तुम्ही उठाल, सकाळी उठला, स्वच्छ स्नान सगळं आवरलं की त्याच्यानंतर हा दिवा तिथून उचलायचा आहे। दिव्याखाली घातलेलं जे मीठ आहे हे मीठ वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या बादलीभर पाण्यामध्ये मीठ सोडायचं, मिठाचं पाणी करायचं आणि हे मीठ घराच्या समोर शिंपडायचं किंवा घराच्या बाहेर झाड वगैरे असेल त्या झाडाला अर्पण करायचं। मात्र या दिव्यात घातलेला हिरवा वेलदोडा आणि लवंग हे काढायचं आणि कापरासोबत हे आपल्या घरातच प्रज्वलित करायचं। बघा, जेव्हा तुम्ही आज पौर्णिमेला अभिमंत्रित करून हा तुरटीचा खडा त्या दिव्यात अर्पण करा, जशी तुरटी त्या दिव्यात विरघळत जाईल तशी तुमच्या आयुष्यातील विघ्न संपत जातील। कारण तुरटी ही नकारात्मकता संपवण्यासाठी, बाधांना नष्ट करण्यासाठी, वाईट शक्तींचा अंत करण्यासाठी तुरटी ही खास मानली जाते। जशी ही तुरटी त्या दिव्यात विरघळत जाईल किंवा जशी ही तुरटी त्या दिव्यामध्ये मिक्स होत जाईल आणि त्यातून एक प्रकाश तुमच्या घरामध्ये येत जाईल, तो प्रकाश घरात सकारात्मकता आणणारा असेल आणि ही तुरटी विरघळत जाईल ती घरातील नकारात्मकता संपवणारी असेल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे। जेव्हा तुम्ही रात्रभर अभिमंत्रित केलेलं हे मीठ पाण्यात सोडून द्याल किंवा पाण्यामध्ये विरघळून तुम्ही घराच्या बाहेर टाकाल, तुमच्याकडे लक्ष्मी जी आहे ना ही खेचली जाईल। कारण मीठ हे लक्ष्मीसाठी समर्पित आहे। जसं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, पाण्यात हे मीठ विरघळून घराच्या बाहेर जसं तुम्ही टाकाल त्या क्षणापासून माता लक्ष्मीचा ओघ तुमच्याकडे वाढत जाईल। घरामध्ये असणारं दारिद्र्य या मिठाच्या स्वरूपाने घराच्या बाहेर फेकलं जाईल आणि जसं हे मीठ घराच्या बाहेर तुम्ही फेकाल तसं त्या क्षणापासून तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा। बघा, हिरवा वेलदोडा आणि लवंग हे देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे। त्यामुळे पौर्णिमा तिथीला 2 गोष्टी माता लक्ष्मीच्या समोर लावलेल्या दिव्यात जेव्हा तुम्ही अर्पण कराल तर त्याच्या सुगंधाने तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल, तुमच्या घरात लक्ष्मी प्रसन्न राहील। हा उपाय नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।